नाम फाउंडेशनचं जे जलसंधारणाचं काम आहे त्या संदर्भात याची मीटिंग होती. सगळेच जे NGOज आहेत सगळीच मंडळी होती. तर सामुदायिकरित्या एक जलयात्रा हा जो आता मोठी गोष्ट आहे, खूप छान आपल्याला सकृत दर्शनी खूप छोटं वाटणारं जे आहे, तर खरं तर हे इतकं मोठं काम आहे आणि हे केवळ सरकार करेल असं नाही. आपला जोपर्यंत लोकांचा सहभाग नाही आहे तोपर्यंत हे काम होणार नाही. तर गावागावात जाऊन ते करण्याचा प्रयत्न, म्हणजे यावर्षी मी काम माझ्या बाकी सिनेमा वगैरेचं काम कमी करून यावर्षी जितकं जमेल तितकं प्रत्येक गावामध्ये फिरून या संदर्भातली ती जनजागृती आहे ती करण्याचा प्रयत्न करायचा आपण. कारण तुम्ही नुसतं कठड्यावर बसून नाही, तू कर तू कर तू कर तू कर असं बांधावर बसून चालणार नाही. त्यामुळे सातत्यानं बरं आम्हाला काय होतं, मकरंद आणि मी नाटक सिनेमातले असल्यामुळे जरा चेहरा असतो, त्यामुळे लोक थोडं ऐकून घेतात आणि खरंच त्याच्यामध्ये काहीतरी आहे असं वाटल्यानंतर मग त्याच्यामध्ये सहभागी होतात. त्यामुळे त्या संदर्भातली मीटिंग होते. आपलं फार नशीब की छान आपले मागचेसुद्धा आणि आताचेसुद्धा मुख्यमंत्री हे इतके कमाल आहे. ज्यावेळी सुरुवातीला आम्ही काम सुरू केलं होतं त्यावेळी फडणवीस होते, मध्यंतरी शिंदे होते, त्यांनीही खूप मदत केली आणि आता पुन्हा नव्यानं फडणवीस. त्यामुळे कामाला खूप छान चालना आहे. टाटा मोटर्स असल्यामुळे एक अजून आनंद असा आहे की पैशाची कमी नसते. जिथे जिथे टाटा मोटर्सच्या कंपनीज आहेत त्या प्रत्येक स्टेटमध्ये आता आपण कामं सुरू करणार आहोत. आणि सांगा जरा बोला, आपण सांगा. नमस्कार. आज गतवर्षीप्रमाणेच टाटा मोटर्स महाराष्ट्र शासन आणि नाम फाउंडेशन यांचं एक MOU आज करण्यासाठी आम्ही पुन्हा इथे आलो. गतवर्षी आम्ही या MOUच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 350 गावांमध्ये जलसंधारणाचं काम मोठ्या प्रमाणात केलं आणि यावर्षी आम्ही जवळपास 1000 वॉटर बॉडीजमध्ये काम करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यासाठी हा MOU करण्यासाठी आज इथे येणं झालं. लोकसहभागातून लोकांनी लोकांसाठी चालवलेले माणुसकीची चळवळ असं नाम फाउंडेशनचं गेली 10 वर्ष स्वरूप आहे आणि त्या अंतर्गतच आता यावर्षी जवळपास 2000हून अधिक गावं पाण्याचं काम होईल आणि मला वाटतं की राज्यासाठी ही फार महत्त्वाची गोष्ट ठरेल आणि ग्रामीण भागातील जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी हे पाणी उपलब्ध झाल्यानंतर त्यांच्यासाठी एक मोठी उपलब्धी होईल असं मनापासून वाटतं. या कामामध्ये नागरिक म्हणून सर्वांनी आपापला सहभाग नोंदवावा, कारण नाम ही कुणाची वैयक्तिक चळवळ नाही आहे, ही आपणच आपल्यासाठी चालवलेली एक संवेदनशील चळवळ आहे आणि आता 10 वर्ष पूर्ण होतील आणि त्यातून खूप चांगले रिझल्ट महाराष्ट्रभरात दिसत आहेत, याचा आनंद आहे. आता शासनसुद्धा आपल्याबरोबर आलेलं असल्यामुळे शासनाची ही शक्ती या सगळ्या सहभागात या कामामध्ये आहे. टाटा मोटर्सनी खूप मोठा CSR यासाठी मान्य केलेला आहे, त्यातून मोठं काम उभं राहील याची खात्री वाटते. धन्यवाद. नाही, या संदर्भात मुख्यमंत्र्यांचं या संदर्भातलं असं स्टेटमेंट होतं की केवळ सरकार म्हणजे आमच्या बाजूनं मदत म्हणून त्यांनी विनोदानी म्हणत असताना म्हणजे मदत म्हणून तुमच्या कामात कुठलीही आडकाठी येणार नाही याची खात्री बाळगा. एवढी म्हटलं एवढी मदत ही खूप झाली ना, पण सरकारने एवढं करणं, एखाद्या अशा NGOज बरोबर करणं ही केवढी उपलब्धी आहे. तर त्यामुळे फडणवीस आहे, अख्खी सगळीच मंडळी आहेत बरोबर. तर आता आपण ह्याच्यात बोलण्यापेक्षा करून दाखवूया जरा आणि एकदा झालं की पुन्हा आपण नव्यानं भेटू, मग सविस्तर बोलता येईल. आता कामाची सुरुवात करता येईल. आपल्याकडे फक्त फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हे 4-5 महिने असतात. त्यामुळे आता फार मोठ्या प्रमाणात काम सुरू करायला हवं. सगळी मशिनरी उपलब्ध आहे, त्यामुळे तसं काही प्रॉब्लेम नाही. आणि आता मला हिंदी हेच मला एवढं नाही बोलतं. बोला, हिंदीमध्ये बोला. सिंचाई की जो टूटा है करा के देंगे, क्या कुछ
कंटिन्यू आप करते हैं? 9 साल में नाम फाउंडेशन ने 1000 से अधिक गाँवों में काम किया है वाटर बॉडीज़ का। तो इस साल MOU ऐसा हुआ है टाटा मोटर्स, महाराष्ट्र गवर्नमेंट और नाम फाउंडेशन के बीच में कि 1000 वाटर बॉडीज़, गए साल में 350 वाटर बॉडीज़ इस MOU के थ्रू हुई थी। इस साल 1000 वाटर बॉडीज़ होंगी। पिछले साल 10 ज़िले में हमने काम किया था महाराष्ट्र के, इस बार हम 23 ज़िलों में काम कर रहे हैं। तो ये लोगों का सहभाग, नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स और गवर्नमेंट, ये सब मिलके ये काम होगा। तो इससे बहुत सिंचाई के लिए किसान बांधवों को फ़ायदा होगा। सिंचाई के साथ ही अच्छा पानी, आम किसान को सिंचाई के साथ ही अच्छा पीने का पानी भी मिलना चाहिए। खासकर हम महानगरों की बात कर लें, अगर पुणे की बात कर लें तो GBS जैसा नया सिंड्रोम सामने आया जिससे लोग बाधित हो रहे हैं, मौतें भी हो रही हैं। अच्छा साफ पानी पीना ये मूलभूत ज़रूरत भी है और सबका अधिकार भी है, लेकिन उस पर कहीं ना कहीं खामियां भी नजर आती है। पानी को लेकर काफ़ी काम करता है, उस पर कुछ कहना चाहते हैं? नाही, उसके लिए वो जो हमारे आपण काय त्याला म्हणतो त्याला प्यूरीफायर जो है वो भी उपलब्ध करने की कोशिश कर रहे हैं हम सब जगह। एक बार वो प्यूरीफायर अगर मिल जाते हैं तो अच्छा पानी मिलने में कोई दिक्कत नहीं आएगी, तो वो भी हो जाएगा। लेकिन ये सिर्फ जिम्मेदारी शासन और हमारी नहीं होती, ये लोगों की भी होती है। जो कंपनीज है वो जो गलत पानी जो है छोड़ देते हैं, जो गलत जो दूषित जो काय म्हणायचं त्याला पोल्यूटेड, हाँ, कंटेमिनेट करतात। हाँ, तो वो जो छोड़ देते हैं वेस्टेज, दूषित जो है रासायनिक जो है कुछ वो उसके वजह से जो होता है, तो उसको रोकने के लिए सिर्फ मैं ये और आप नहीं कर सकते। वो तो जिनकी कंपनीज है उनकी ये जिम्मेदारी बनती है कि वो ना करें, तो वो तो करेंगे ही। लेकिन हमारी तरफ से जितना होता है वो प्यूरीफायर जो है हर गांव में, हर कस्बे को हम वो देने की कोशिश कर रहे हैं। हालांकि क्या टाटा मोटर्स आने के बाद बहुत सुविधा महसूस होती है, क्योंकि हमारे पास फंड्स की कमी नहीं है, तो बहुत आसानी होती है। लेकिन हो जाएगा यार, लेकिन मैं अकेला नहीं, तू सवाल मत करना, सिर्फ तुझे भी इसमें सहयोग देना पड़ेगा। बिल्कुल, आप बुलाइए। ओके, थैंक यू बाबा, थैंक यू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।